नमस्कार. डीपी विथ ब्रेन्स चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज नॅशनल टेक्नॉलॉजी डे निमित्त आपण चैतन्य गिरी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चैतन्यजी हे इंटरनॅशनल थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन ORF शी अफिलिएटेड आहेत. ते स्वतः स्पेस सायंटिस्ट आहेत आणि डॉक्टरल, पोस्ट डॉक्टरल लेव्हलवर ह्या फील्डमध्ये वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्यांनी रिसर्च केलेला आहे. हँड्स ऑन सायंटिफिक रिसर्च पासून स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग आणि पॉलिसी इकोसिस्टीम पर्यंतचा त्यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. राईट फ्रॉम इंडिया स्पेस स्ट्रॅटेजी, स्पेस इकॉनॉमी, न्यूक्लिअर एनर्जी, डिफेन्स टेक, जिओपॉलिटिक्स आणि ह्या सगळ्यांचा एकमेकांशी असलेला संबंध. या सगळ्यावर आज आपण त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलणार आहोत. खूपदा असे टॉपिक्स डिफिकल्ट, टेक्निकल आणि त्यामुळे अव्हॉइडेबल वाटतात. स्पेस किंवा न्यूक्लिअर म्हणलं की फक्त एक्सपर्ट्सनी बोलावं, एक्सपर्ट सर्कल्समध्येच त्यावर डिस्कशन व्हावं, असा एक समज अजूनही आहे. पण रियालिटी ही आहे की ह्या टेक्नॉलॉजीज पेट्रोल प्राइसेस पासून इलेक्ट्रिसिटी बिल्स, इंटरनेट ॲक्सेस, जॉब्स, वॉर्स, इव्हन इन्फ्लेशन, सप्लाय चेन सगळ्याच गोष्टींवर इनडायरेक्टली प्रभाव टाकत असतो. आज एनर्जी डिपेंडंट नेशन असणं म्हणजे काही प्रमाणात मॉडर्न डे कॉलोनायझेशन सारखं झालं आहे असं मला वाटतं. कारण ज्या कंट्रीज क्रिटिकल टेक्नॉलॉजी स्वतः बिल्ड करू शकत नाही, त्या इव्हेंच्युअली फक्त कन्झ्युमर्स म्हणून दुसऱ्या कंट्रीजवर अवलंबून राहणार आहेत यापुढे. आणि म्हणूनच हा सेक्टर आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी ह्या सगळ्या समजून घेणं आता खूप अत्यावश्यक झालेलं आहे. इनफॅक्ट ऑइल डिपेंडन्स जसा कमी होतोय, तशी पुढची ग्लोबल रेस आता नेमकी कशावर असणार आहे, कशासाठी असणार आहे. मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, स्पेस इन्फ्रा आहे, युरेनियम सप्लाय चेन आहे, SMR आहे, स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स का ॲडव्हान्स्ड मिसाइल्स. कारण आता टेक्नॉलॉजी ही आता फक्त इनोव्हेशन राहिलेली नाहीये. टेक्नॉलॉजी इटसेल्फ इज जिओपॉलिटिक्स. सो ह्या अशाच आणि बाकी निगडीत बऱ्याच गोष्टींवर सगळ्याच आपण डिटेलमध्ये त्याच्यावर चर्चा करू. आयड लाईक टू वॉर्मली वेलकम मिस्टर चैतन्य गिरी फॉर दिस डिस्कशन. नमस्कार. डीपी विथ ब्रेन्सच्या सर्व प्रेक्षकांना माझं मनपूर्वक अभिनंदन आजच्या नॅशनल टेक्नॉलॉजी डेचं. आणि आपण यावर आज सविस्तर चर्चा करूया. येस. आज टेक्नॉलॉजी डे आहे. ह्या दिवसाची सुरुवात पोखरणमुळे झाली. पण आज टेक्नॉलॉजीचा अर्थ खूप ब्रॉडन झाला आहे. राइट? सो न्यूक्लिअर स्पेस, AI, सेमीकंडक्टर्स, मिसाईल सप्लाय चेन्स हे सगळेच एकमेकांशी लिंक्ड आहेत. सो एकतर डू यू थिंक दिस इन इटसेल्फ वॉरंट्स अ फॉरेन पॉलिसी? जर ती असेल तर ती आपली कशी आहे, कशी आपण ती बिल्ड करत चाललेलो आहोत किंवा मग आता म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आपली फर्स्ट यूज पॉलिसी नाहीये, राइट? पण आपण आता बघत चाललेलो आहोत की फॉर एक्झाम्पल US चायनाचं चिप वॉर, राइट? ते अजूनही प्ले आउट होतंय. अमेरिका हॅज यूज्ड सेमीकंडक्टर एक्सपोर्ट कंट्रोल्स टू स्लो चायनाज AI आणि मिलिटरी टेक राईज. सो आता हे फक्त काय म्हणायचं ट्रेड पॉलिसी नाहीये. धिस इज मोर लाइक स्ट्रॅटेजिक कंटेनमेंट, राइट? तर ह्याला एकतर आपण सगळ्याला प्रॉपरली डिफाईन केलं पाहिजे का आपल्या वेनी सुद्धा आणि हाऊ डू यू सी धिस बीइंग बिल्ट आउट फ्रॉम आवर एंड? 11 मे 1998 जेव्हा आपण पोखरणची अणु चाचणी केली, तेव्हा असं लक्षात आलं आपल्याला की जो पहिला रिॲक्शन होता, तो भारताकडून देशाला गेला होता. साधारण दुपारची संध्याकाळची वेळ होती. आणि जर प्रेक्षकांना आठवत असेल, एक अशी क्लिपिंग आहे जी आता पण सोशल मीडियावर अवेलेबल आहे, ज्यामध्ये प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी येतात आणि अटल बिहारी वाजपेयी अनाऊन्स करतात की अशी चाचणी झालेली आहे, सक्सेसफुली त्याला कंडक्ट केलं गेलेलं आहे. आणि तो मेसेजिंग होता, तो देशालाही होता, देशाच्या नागरिकांनाही होता आणि आपल्या ॲडव्हर्सरीजला पण होता आणि त्यासोबत जागतिक ज्या महासत्ता आहेत, सुपर पॉवर्स आहेत, त्यांना सुद्धा होता. सो थ्री वे मेसेजिंग लगेच केलं होतं आपण. आणि त्यानंतर वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञानाच्या वर्तुळामध्ये, जे भारतातलं आहे वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये अ, असा एक निर्णय घेण्यात आला लगेच, की तो दिवस दरवर्षी भारताने नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून साजरा करावा. 1999 मध्ये जेव्हा कारगिलचं युद्ध सुरू होतं, म्हणजे दुसऱ्या वर्षी ज्याचा एक ट्रिगर पॉइंट हा आधीच्या वर्षातला झालेला तुमचा न्यूक्लिअर टेस्ट होता. आपण न्यूक्लिअर टेस्ट केल्यानंतर लगेच पाकिस्ताननी न्यूक्लिअर टेस्ट केले. आपण करेक्ट. जगासमोर आणून ठेवलं, की बघा आम्हाला करायचं कारण हेच होतं, की
ऑफकोर्स हं. आम्हाला आमची टेक डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे. पण शेजारी पाकिस्तानने हे सगळं स्मगलिंग रूट्समधून जमा केलेलं जे फ्युअल आहे हं, किंवा रिफ्युजेस आहेत, इतर टेक्नॉलॉजी आहे, न्यूक्लिअर टेक आहे. त्यातून बघा त्यांच्याकडे हा साठा होता. दे हॅड द हं, कॅपेबिलिटी अँड वी हं. मेड देम डू द न्यूक्लिअर टेस्ट जे चगाई राइट, हिल्समध्ये केले होते तेव्हा. राइट. आता पुढच्या वर्षी काय करावं? पुढच्या वर्षी चर्चा नेहमीच काही न्यूक्लिअरच्या अवतीभोवती नसावी. तर फार कमी लोकांना माहिती आहे, की त्याच दिवशी पुढच्या वर्षी म्हणजे 99 साली अ, इस्रोचे बरेचसे वैज्ञानिक त्या काळातले इस्रोचे जे चेअरमन होते कस्तुरी रंगन त्यांनी अ, एक सभा भरवली आणि त्या सभेमध्ये त्यांनी अनाउन्स केलं, की भारत हा चंद्रावर जाण्याच्या वाटेवर आहे. भारत हा हं, चंद्रावर येत्या काही वर्षांमध्ये जाऊ शकतो. तो चंद्रयान-1 ज्याचा लॉन्च नंतर 2008 मध्ये झाला. त्याची अ, त्याचं पहिलं जे बीज आहे, ते पेरलं हं, गेलं नॅशनल टेक्नॉलॉजी डेमध्ये. तर लगेच हं. आपण काय केलं, आपण त्याला एटॉमिक सेक्टरमध्ये कन्स्ट्रिक्ट न करता आपण त्याला डायव्हर्सिफाय करायला लागलो. राइट. तुम्हाला जेव्हा जर लक्षात असेल, की हा तोच काळ होता जेव्हा भारतामध्ये आयटी बूम सुरू झाला. बरोबर आहे. इंदोर, हैदराबाद, पुणं, नोएडा, गुरगाव असे जे शहरं आहेत, जे आयटी इंडस्ट्रीच्या अ, अ, म्हणजे फाउंडेशनवर जे वसलेले आहेत, या हं. शहरांमध्ये एक मोहीम सुरू झाली, की व्हिच वॉज बरं. प्रायव्हेट सेक्टर करेक्ट. मोर. त्याच्यामध्ये सरकारी असं काही सहभाग नव्हता. राइट. तर त्यानंतर मग कारगिलचं युद्ध झालं. मग देअर वॉज अ स्पेड ऑफ टेरर अटॅक्स व्हिच हॅपेंड इन द कंट्री. मुंबई, पुणे, हैदराबाद, येस. बंगलोरमधलं आय-आय-एस-टी, दिल्लीमध्ये कुठेही तिथे. बरोबर. ह्यामध्ये टेक्नॉलॉजी डेला कसं साजरं करावं ह्याच्यावर चर्चा होत हं, राहिली. पण त्यासोबतच आवर डिस्कशन रिमेन्ड फिक्सेटेड ऑन न्यूक्लिअर कारण हं. त्याचा स्रोत हा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे. बरोबर आहे. हे होत असताना आपण हेही गृहीत धरावं, की प्रत्येक वर्षी हा दिवस आपण जुन्या आठवणींना अ, अ, आपण त्याला उजागर करतो. आपण त्याला सेलिब्रेट करतो, आपल्या अचीव्हमेंट्सला. पण नवीन चॅलेंजेसला पण सुद्धा त्या वर्षीच्या जे चॅलेंजेस आहेत किंवा येत्या काळातले चॅलेंजेस आहेत जे दिसतायत. हे गेली आपण 70 वर्ष त्या चॅलेंजेसची पण चर्चा करायला लागलेलो आहोत. आणि तुम्ही ब अगदी उत्तम केलं जे कालचं जे प्रधानमंत्री मोदीजींचं अ, जी सभा होती हैदराबादमधली, करेक्ट. त्या बरोबर. सभेमध्ये त्यांनी एक काय म्हणता येईल विथआऊट क्रिएटिंग एनी काइंड ऑफ केओस राइट. त्यांनी लोकांना आवाहन केलं, की बघा देशासमोर काही चॅलेंजेस उभे राहिलेले आहेत ऑलरेडी. आम्ही गेली बरोबर. 2-1 महिने त्या चॅलेंजेसला तुमच्यापासून दूर ठेवलेलं आहे. आम्ही कुशनिंग केलेलं आहे. देशाला करेक्ट. फटका बसलेला आहे. दर दर दिवशी साधारणतः 1500 ते 1700 हजार कोटी रुपये हे याचा लॉस होतोय टू द ऑइल सेक्टर. कारण आपण ऑइल सेक्टरला अफलोट ठेवण्यामध्ये करेक्ट. ऑइल जे यूज आहेत त्यांना अफलोट ठेवण्यामध्ये आपण तेवढे पैसे खर्च करतोय आणि हे सस्टेनेबल नाहीये. कुठेतरी आम्हाला प्राइसेस वाढाव्या लागणार आहेत. आणि बरोबर आहे. आपल्या श्रोत्यांना हे माहितीच आहे, की इंडस्ट्रियल सप्लाईज महागले आहेत. फक्त जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना थोडंसं सरकारनी कुशनिंग केलेलं आहे. पण ते कुशनिंग लवकरच निघणार आहे. केली नव्हती. प्रधानमंत्री बंगालच्या रॅलीजमध्ये किंवा तामिळनाडूच्या रॅलीजमध्ये सांगत होते, की देशासमोर खूप मोठा चॅलेंज आहे. पण तो करेक्ट. चॅलेंज त्यांनी काल नीटसर मांडला आणि मला असं वाटतंय, की येत्या काळामध्ये आपली शहरी रचना, आपले हं, शहर बसवलेले आहेत, की तुमच्या घरापासून कामाचं ठिकाण किती लांब आहे. मी मुंबईत राहतो. मुंबईत हं. अंतरं मोठी आहेत. पुण्यात पण आजकाल ती अंतरं मोठी झालेली आहेत. तसंच बरोबर. तुम्ही काय जेवताय? तुम्ही कसं खाताय? तुमचं एडिबल ऑइल कुठून येतंय? तुम्ही कुठल्या तेलातलं अन्न तुम्ही खाताय? इतक्या हं. फंडामेंटल गोष्टींवर हा प्रश्न येऊन उभा राहिलेला आहे. आणि बरोबर आहे. त्याच्या उभ्या इतिहासामध्ये 1947 नंतर असे फार कमी प्रसंग आले आहेत, ज्याच्यामध्ये खुद्द प्रधानमंत्रींनी जनतेला आवाहन केलं आहे, की तुमची साथ मला पाहिजे आहे. बरोबर मोदीजी आहे. मोदीजींच्या कालखंडामध्ये हे अनेकदा अपॉर्च्युनिटीज आल्या किंवा असे तर प्रसंग आले. अपॉर्च्युनिटीज म्हणण्यापेक्षा प्रसंग आले, जेव्हा त्यांना सांगावं लागलं, आवाहन करावं लागलं जनतेला,
which also shows that there is a one-on-one interaction between him and the public. All of these cases were warranted, justified होते सगळे केसेस. आणि आता आपण पाहिलं पाहिजे की या चॅलेंजेसला पुढे कसं सामोरं जायचं. सो एडिबल ऑइलचा एक प्रश्न आला की आपण कुठल्या तेलात खातोय, आपण जर घरामध्ये एअर फ्रायर्स आणतोय का, इलेक्ट्रिक केटल मध्ये जेवण बनवतोय का, का आपण इलेक्ट्रिक कुकर्स आणतोय का, हे सगळं ट्रान्झिशन होणं गरजेचं आहे. पण हे सगळं ट्रान्झिशन होत असताना किंवा तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या सोडून तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेकल्सवर मूव्ह करणार असाल तर काय बदल. सो द बेसिक फंडामेंटल डिफरन्स हा होतोय की ऑइल डिपेंडन्सी कमी करण्याच्या नादामध्ये आपण आपल्या भारताचा जो बेस लोड आहे, जो वीज निर्मिती आहे, ती वीज निर्मिती वाढवण्याच्या मार्गावर आहोत. आणि त्या वीज निर्मिती नाउ ब्रिंगिंग बॅक टू द न्यूक्लिअर साइड, न्यूक्लिअरचा खूप मोठा वाटा असणार आहे. बरोबर. गेल्या 10-1 वर्षांमध्ये मोदीजींच्या काळामध्ये त्यांनी क्लीन एनर्जीवर खूप भर घातला. कारण डिकार्बनायझेशन आणि असे सगळे जे मुद्दे आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, या मुद्द्यांमध्ये सोलार म्हणा, विंड म्हणा, ह्याचा प्रामुख्याने भारताने एक खूप मोठी जंप मारलेली आहे ऑलरेडी. म्हणजे साधारण 200-250 गिगावॉटच्या वर आपण कॅपॅसिटी डेव्हलप केलेली आहे. पण सगळ्यात क्लीनेस्ट जो टेक्नॉलॉजी आहे विच इज न्यूक्लिअर, त्याच्यामध्ये तेवढी वाढ झालेली नाही. सो देशाचं जर मी एनर्जी बजेट बघितला तर देशाला जर वर्षावरून जर क्लीन एनर्जीवर यायचं आहे तर सोलार आणि विंड म्हणूनच ऑप्शन्स राहिलेले. आता आपल्याला साधारण एक 500 गिगावॉट पर्यंत जर न्यूक्लिअर एनर्जी क्रिएट करायची असेल, जनरेट करायची असेल भारतामध्ये, तर हा जो 3 स्टेज जो सायकल होमी भाभांनी 1950-60च्या दशकामध्ये आखला होता, तो पूर्ण 3 स्टेज सायकल कंप्लीट करायचा आहे. पहिल्या स्टेजवर आपली पूर्ण महत्ता आहे, आपलं पूर्णपणे गुरुत्व आहे त्याच्यावर. ती कम्प्लिटली इंडिजिनस टेक्नॉलॉजी आहे पहिल्या स्टेजची. बरं, पहिल्या स्टेजमध्ये जे न्यूक्लिअर रिएक्टर्स बनवले कमर्शियल ग्रेड, ज्याच्यामधून वीज निर्मिती होतीये, त्यातून साधारणतः देशाचं 10 ते 15% म्हणा, म्हणजे रफली एवढाच एनर्जी मध्ये त्याचा वाटा आहे. आपल्याला त्या वाढवायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये विजेचं कन्झम्पशन, आपल्या घरामध्ये तुमचा ठीक आहे पाईप गॅस आहे, पाईप गॅस मिथेनवर बेस्ड आहे, मिथेनची तेवढी काही आपल्याला आपण इम्पोर्ट करत नाही आहोत. पण तरी जर प्रत्येका घरामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल येणार असेल उद्या, तर यू नीड अ व्हेरी ह्युमंगस इलेक्ट्रिक ग्रिड. आपल्या उन्हाळा तीव्र होत चाललेला आहे, उन्हाळ्यामध्ये पीक कन्झम्पशन जे आहे ते वाढत चाललेले आहे, त्याच्यामध्ये पण परत न्यूक्लिअरचं प्राधान्य वाढत जातं. आणि न्यूक्लिअर तसा फुटप्रिंट जो जमिनीवर आहे तो कमी आहे. न्यूक्लिअर सोलारसाठी तुम्हाला मैलोमैल तुम्हाला सोलार पार्क्स बनावे लागतात, तशी गरज नाही आहे. व्हेरी डेन्स एनर्जी एनर्जी सोर्स, तर कमी रिअल एस्टेटवर तुम्ही जास्तीत जास्त वीज निर्मिती करू शकता. सो याच्यावर आता आपला भर वाढत जाणार आहे, कारण ही टेक्नॉलॉजी कम्प्लिटली इंडिजिनस आहे. आणि प्रक्रिया आहे 3 सायकलची. फर्स्ट स्टेज आपण 3 स्टेजची फर्स्ट स्टेज अकम्प्लिश केलेली आहे. सेकंड स्टेज आत्ता सुरुवात आपण करतो आहे, त्यामध्ये दिरंगाई झाली फॉर व्हेरियस रिझन्स. पण थर्ड स्टेज आहे ज्याच्यामध्ये थोरियमचा वापर होणार आहे, आणि थोरियमचे भारतामध्ये मुबलक साठे आहेत. त्याच्याबद्दल आता आपल्याला सायन्स फिक्शनच्या धर्तीवर विचार करायचा नाहीये. त्या गोष्टीला आपल्याला अंमलात आणायचं आहे, आणि जर अंमलात आणायचं असेल तर आपल्याला त्याच्यावर सिरियस डिस्कशन्स, वैज्ञानिक तर करतीलच, पण पब्लिकमध्ये पण हे गरजेचं आहे आता. बरोबर आहे, बरोबर आहे. तेच मला ते पण मगाशी मी म्हणले तसं की हे जेवढं नॉर्मलाइज होईल, हे बोलणं, ह्याचे डिस्कशन, हे डिस्कोर्समध्ये जेवढं नॉर्मलायझेशन त्याचं होईल, तेवढं आय थिंक त्याचा तो जो एक टॅबू आहे की नाही हे आपल्याला समजणारच नाही, किंवा हे आपल्या पलीकडेच आहे, एक्सपर्ट्सनीच बोललं गेलं पाहिजे याच्यावर, हे कमी होईल. कारण तुम्ही म्हणलात तसं की इफ इट इज रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी, इफ इट इज रिलेटेड टू गॅस, इफ इट इज रिलेटेड टू ऑइल, तर ते लिटरली घरापर्यंत आहे. म्हणजे रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा उतार चढाव आपल्याला दिसणार आहे. आणि आय थिंक हे टू अ लार्जर एक्सटेंट, आय थिंक आता जेव्हा रशिया युक्रेन वॉर झालं, किंवा आता जे इराण वॉर आपण बघतोय, ते गेल्या 4-5 वर्षामध्ये हे अजून खूप प्रकर्षाने जाणवलंय लोकांना, जेव्हा ते बॅटल लिटरली घरापर्यंत आलं होतं. इवन वेन आपण ते
म्हणजे वी वर नॉट पार्ट ऑफ इट, तरी सुद्धा बिकॉज ऑफ हाऊ ग्लोबली वी आर इंटरकनेक्टेड ऑल द कंट्रीज, एव्हरी वन सफर्ड. त्यामुळे मला ऍक्च्युली ह्याच्यावरच तुम्ही म्हणलात तसं आय आय नो वी माइट नॉट बी एबल टू डीप डाईव्ह मच इन टू इट कल्पकम बद्दल, पण मला जाणून घ्यायला आवडेल जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं, की एकतर फास्ट ब्रीडर रिॲक्टर काय असतो, त्याचं महत्व काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे, आणि जेव्हा याबद्दल आली न्यूज तेव्हा अगेन त्याच्याबद्दल खूप अप्लॉज ज्युबिलेशन झालं, पण एक्झॅक्टली व्हॉट आर वी सपोज टू बी प्राऊड ऑफ, हे जर का आपण व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवू शकलो तर आय थिंक त्याच्यात खूप क्लॅरिटी येईल अजून. अगदीच. अ, जेव्हा आपण पहिल्या जनरेशनचे रिॲक्टर्स बनवायला घेतले, ज्याला द फर्स्ट सायकल जो म्हणतो, फर्स्ट सायकल ऑफ न्यूक्लिअर केमिस्ट्री. न्यूक्लिअर राईट. केमिस्ट्रीमध्ये कसं असतं की अ, अ, साधारण 82च्या वर एलिमेंटल नंबरच्या वरचे जे एलिमेंट्स आहेत तुमच्या पिरियॉडिक टेबल मधले, केमिस्ट्रीच्या पिरियॉडिक टेबल मध्ये, त्या टेबल राईट. मधले जे एलिमेंट्स आहेत त्याला ट्रान्सयुरॅनिक म्हणतात. ते ट्रान्सयुरॅनिक मध्ये अ, 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 हे सगळे ह्यांचे आयसोटोप्स इझिली बनत राहतात इन सर्टन हाय प्रेशर, हाय टेम्परेचर कंडिशन्स, आणि ते स्टेबल नसतात बऱ्याच वेळेस. दे 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 एक्झिस्ट इन नेचर इन अ स्टेबल फॉर्म. त्याच्यामधून तुम्ही त्याला अनस्टेबल फॉर्म मध्ये आणू शकता, पण ते हम्म. ट्रान्झिशन आहे त्याच्यामधून खूप जास्त ऊर्जा निर्मिती होते, आणि त्या ऊर्जा ती एनर्जी जनरेशन आहे ती आपण टॅप करतो. तर पहिल्या सायकल मधले जे रिॲक्टर्स आहेत, त्यांनी युरेनियम चा वापर केला. युरेनियमचे भारतामध्ये जिओलॉजिकल साठे, भौगोलिक साठे तेवढे मोठ्या प्रमाणात नाही आहेत. आपण तो युरेनियम इतर देशांमधून मागवून घेतला होता, आणि त्या युरेनियमचा वापर आपण पहिल्या सायकलसाठी कंप्लीट केला. एखाद्या रिॲक्टरमध्ये जेव्हा तुम्ही तो युरेनियम टाकता, तो युरेनियम त्याच्या एक स्टेबल फॉर्म मध्ये येतो, विच इज युरेनियम इन दिस केस जो एनर्जी, जो फिसाईल फॉर्म आहे त्याला युरेनियम 235 म्हणतात, आणि जो स्टेबल आहे तो 238 आहे. आणि तो 238 ला तुम्ही कन्वर्ट करू शकता इंटू प्लुटोनियम. तर शेवटी जेव्हा तुम्ही पूर्ण वीज निर्मिती करता आणि तो रिॲक्टर त्याच्या लाईफ सायकलच्या, त्याच्या पूर्ण आयुष्याच्या अंतावर येतो, तेव्हा तुमच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्लुटोनियमचा साठा तयार व्हायला लागतो. आता या प्लुटोनियमच्या साठ्याला परत तुम्ही वापर करू शकता. तर होमी भाभांचा किंवा त्या पूर्ण टीमचा जो प्लॅन होता, की त्या प्लुटोनियमचा वापर आपण परत एकदा ब्रीडर रिॲक्टर मध्ये करावा. म्हणजे काय, की परत थोड्याशा प्रमाणामध्ये युरेनियम घ्यायचं, हे प्लुटोनियमचा वापर परत करायचा, आणि असा रिॲक्टर बनवायचा जो आणखीन मुबलक प्रमाणामध्ये प्लुटोनियम त्याच रिॲक्टर मध्ये बनवेल. दिस इज काइंड ऑफ अ व्हेरी मॅजिकल केमिस्ट्री, की तुम्ही सुरुवात करताय, लहान साठ्यापासून करताय, आणि तो प्लुटोनियमचा साठा वाढत वाढत जातो. तो वाढत गेला, देर इज अ एंड पॉइंट ॲट विच यू हॅव टू स्टॉप, आणि मग त्याच्यावर तुम्ही थोरियम टाकू शकता, आणि मग थोरियम ब्रीडिंगला सुरुवात करू शकता. राईट. तर बेसिकली फर्स्ट जनरेशन मध्ये युरेनियम, सेकंड जनरेशन मध्ये प्लुटोनियम, आणि थर्ड जनरेशन मध्ये मग थोरियम येतं. तर आपली वाटचाल प्लुटोनियमच्या दिशेने आहे. कल्पक्कम मध्ये आता नुकताच जो फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे, हा फास्ट प्लुटोनियम ब्रीडर रिॲक्टर आहे. हा प्लुटोनियमला ब्रीड करणार. ब्रीडिंग म्हणजे आता ज्यांना पेट्सची आवड आहे, तुम्ही ब्रीडिंग का करता? कारण तुम्ही एकसारखे ब्रीडचे प्राणी तुम्हाला हवेसे असतात. तुम्हाला जर पॉमेरेनियन हवेसे असतात, तुम्हाला डॉबरमॅन हवेसे असतात, तसंच. सो दिस इज कॉल्ड ब्रीडिंग, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. सो सिलेक्टिव्ह ब्रीडिंग होते ऑफ प्लुटोनियम, आणि ते सिलेक्टिव्ह ब्रीडिंग झाल्यानंतर त्याचा वापर आपण मग एनर्जी कन्झम्पशन साठी करतोय. तर इथे आपण कुणाकडून प्लुटोनियम घेत आहोत का? नाही घेत आहोत. जे आपल्याकडे आहे त्याचा वापर आपण आणखीन मोठा साठा तयार करण्यासाठी करत आहोत. तर या सेकंड स्टेज मध्ये असा चंग आहे की आपण साधारण एक 400 ते 500 गिगावॉट पर्यंत तरी पोचावं. कम्प्लिटली इंडिजिनस, ह्याच्यावर कुणावर आपल्याला अवलंबून राहायची गरज नाही. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे पैसा आहे, आणि आता आपल्याकडे सगळ्यात जो मुख्य, जो सेंट्रल एलिमेंट आहे या सर्वाचा, म्हणजे तो फ्युएल सुद्धा आहे. बरोबर आहे. राईट. फ्युएलचा वापर करा, वीज निर्मिती करा, आणि देशाला हे बाकीचे जे इतर इश्यूज आहेत त्याच्यापासून तुम्ही आयसोलेट करा.
कारण जो विकसित भारत आहे, जो उत्तिष्ठ भारत जो आहे, तो उत्तिष्ठ भारतासाठी ही डिपेंडन्सी काही बरी नाही. बरोबर. बरोबर आहे. मला पण म्हणजे ह्याच्यावरच बिल्ड ऑन करायचं असेल, तर ही खरं व्हिजन सिव्हिलायझेशनल म्हणता येईल ना, की होमी बाबांनी जो विचार केला, की आपल्याकडे काय जास्ती आहे, कोणता रिसोर्स म्हणजे युरेनियम आपल्याकडे कमी आहे, आपल्याकडे थोरियम जास्ती आहे. तर आपण हे स्टेप बाय स्टेप कसं केलं पाहिजे आणि मग जर का ती व्हिजन तेव्हाच आउटलाईन केली होती, तेव्हाच आपल्याला हे समजलं होतं, तर मग एवढा डिले का झाला? इज द नेक्स्ट नॅचरल क्वेशन जो कोणाच्याही डोक्यात येईल. मग इज इट बिकॉज कारण एक्सपेरिमेंट्स आणि रिसर्चला तेवढा वेळच लागतो. सो ॲज लेमॅन मे बी ते समजत नाही, पण त्याच्यात खूप वेळ जातो का? आपण डाउन द लाईन कुठेतरी मे बी स्ट्रॅटेजीमध्ये चुकलो का? म्हणून आपल्याला एवढा वेळ लागला का? इफ यू कॅन डिकोड दॅट अ बिट फॉर अस. अनेक कारणं आहेत त्यासाठी, की सगळ्यात पहिले म्हणजे ही टेक्नॉलॉजी अशी काही सोपी नाही बनवायला. हं, सुरुवातीला ऑफकोर्स आपल्याला कॅनडा, यूएस नी मदत केली फर्स्ट जनरेशनसाठी. फर्स्ट जनरेशन रिएक्टर्सला आपण कॅन डू रिएक्टर्स बोलतो. हं. त्याच कारणाकरता कारण ते त्या देशांमधून आपल्याला ती बेसिक नो हाव आला होता. आणि राइट. होमी भाभा आणि जी ॲटॉमिक एनर्जी जे टीम्स होत्या, त्या बऱ्यापैकी ॲटम्स फॉर पीस या हं, खाली काम करत होत्या. म्हणजे ते हं. ते योग्यही होतं आणि ते खरं पण आहे. आपण राइट. पीसफुल सिव्हिलियन न्यूक्लिअर एनर्जी कन्झम्पशन ह्याच्यावर नेहमीच भर दिलेला आहे. आणि ज्या बरोबर. देशांनी न्यूक्लिअर एनर्जीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे, त्या देशांसोबत आपली घनिष्ठ मैत्री नेहमी राहिलेली आहे. तो फॉर हं, एक्झाम्पल फ्रान्स असेल. फ्रान्समधला हं. जो एनर्जी कन्झम्पशन आहे, तो बेसिकली न्यूक्लिअरच आहे. पॉवर करेक्ट, कन्झम्पशन जो आहे, जनरेशन आहे, तो न्यूक्लिअरच आहे करेक्ट. प्रिडॉमिनंटली. तसंच राइट. रशिया आहे, तसंच यूएस आहे. द अदर साइड ऑफ न्यूक्लिअर, व्हिच इस द वेपनायझेशन, हं, दॅट काइंड अफेक्टेड टू अ ग्रेट एक्सटेंट. काय होतं, की तुमचे रिएक्टर्स हे का तुम्ही वेपनायझेशनसाठी वापर करत आहात का? तुम्ही वेपन्स हं, ग्रेड प्लुटोनियम बनवत आहात का? तुम्ही वेपन्स ग्रेड न्यूक्लिअर अदर काइंड ऑफ फिसाईल मटेरियल बनवत आहात का? ह्याच्यावर हं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा व्हायला लागली. याच हं, कालखंडामध्ये यूएस आणि सोव्हिएत युनियनमधला जो कोल्ड वॉर होता, तो कोल्ड हं, वॉर अनेक वेळा असं पीक आणि असं खाली यायचा, पीक व्हायचा, खाली यायचा आणि इव्हेंच्युअली सोव्हिएत युनियन तर नंतर कोलॅप्सच झालं. मग बरोबर. त्यात पूर्णपणे अमेरिकेचं अधिराज्य होतं. तर ज्या हं, काळामध्ये पूर्णपणे अमेरिकेचं अधिराज्य होतं जगावर, जे आजही आहे मोठ्या प्रमाणात, मी म्हणत नाही, पण टुडेज वर्ल्ड लुक्स मोर मल्टिपोलर दॅन एव्हर राइट, बिफोर. हां. राइट. पण 1998 मध्ये जेव्हा आपण चाचणी केली, तेव्हा इट वॉज अ युनिपोलर वर्ल्ड. हं, अमेरिकेला चॅलेंज करणारं तसं कोण नव्हतं. तर बरोबर आहे. आम्ही जेव्हा ती न्यूक्लिअर टेस्ट केली आपली 11 मेची, तेव्हा अमेरिकेला असं वाटलं, की हे आम्हाला चॅलेंज करतायत. हं, त्यामुळे मग सँक्शन्स यायला लागले. सँक्शन्स आधी बरोबर, सुद्धा होते. हां. बरोबर. तुमचा तुमचा न्यूक्लिअर प्रोग्राम, तुमच्या स्पेस प्रोग्रामवर मोठ्या प्रमाणात सँक्शन्स होते. हं, तुम्हाला तुम्हाला वाढ अ, वाढायची अशी मोठी ग्रोथ करायची अशी काही मुभा नव्हती. बँडविड्थ नव्हती. हं, आणि बराचसा टेक्नॉलॉजी त्या काळात अ, आपल्याकडे नव्हता. आपल्याला स्वतःहून तो बिल्ड करायचा होता. हं, ती आर्थिक परिस्थिती 90च्या दशकामध्ये सुमार हं, होती. हं. वी हॅड टू प्लेज आवर गोल्ड एंड ऑल करेक्ट. दॅट. राइट. सो सो रिसोर्सेसचा अभाव असल्यामुळे त्यामुळे आपण फार काही मोठी झेप घेऊ शकलो नाही. पण ती आज परिस्थिती नाही. तुम्ही आज जर हं, बघता की सेकंड स्टेजपर्यंत जर पोहोचलोय, आता आपल्याला करेक्ट. फक्त फोकस करायचं की या सेकंड स्टेजला आपल्याला जितके जास्त रिएक्टर्स बनवता येतील, तेवढे हं, बनवायचे. एनर्जी हं, जनरेशन जितकं जास्त करता येईल तेवढं करायचं. आणि बरोबर. त्याकरता भारताने काय केलंय, की तुमच्याकडे ऑलरेडी पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत, न्यूक्लिअर पॉवर राइट, जनरेशन. राइट. म्हणजे भरीसभर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला आणा आणि प्रायव्हेट हं, सेक्टर करा, की तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मितीला लागा. आता प्रायव्हेट राइट. सेक्टरने कुठे करावी ती? प्रायव्हेट हं, सेक्टरमध्ये यू हॅव द टाटाज हू हॅव एंटर्ड द राइट. न्यूक्लिअर सेक्टर. तर टाटाचे स्वतःचे छोटे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स जे तुम्ही म्हणलात हं, ते. मग जिंदाल आहे, मग अडानी आहे, मग आणखीन काही कंपन्या आहेत ज्या ह्याच्यामध्ये येऊ घालतायत. तर या हं, कंपन्या बेसिकली एस-एम-आर्स बनवणार,
आणि ह्यांचे जे पेरेंट कंपनीज आहेत, म्हणजे ह्यांचा जो लेगसी बिझनेस जो आहे, तो हं. स्टील आहे, सिमेंट आहे, जिथे करेक्ट. ऊर्जा जे विजेचं जे कन्झम्पशन आहे, ते खूप जास्त हं. आहे. हां. बरोबर आहे. तर जिथे-जिथे विजेचं कन्झम्पशन जास्त आहे, त्या कंपन्यांना सांगितलेलं आहे, की बाबांनो तुम्ही तुमचा एस-एम-आर तिकडे फिट करा. हं. तुम्ही करेक्ट, ग्रिडमध्ये घेऊन जा. तर करेक्ट, तुमची एनर्जी तुम्हीच प्रोड्युसर, तुम्हीच कन्झ्युमर. करेक्ट. सेल्फ सफिशियंट होणार ते. एफिशियंट व्हा. बरोबर. तसंच काम आता गेल्या आठवड्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये झालेलं आहे, हं. की Googleनी जेव्हा मोठं डेटा सेंटर उभं करायची एक अनाउन्समेंट केली, त्या डेटा राइट. सेंटर Google हॅज अल्सो बिकम एनर्जी डिस्कॉम. हं. ही वीज निर्मिती तुमचीच. वीज करेक्ट. तुम्हीच करणार, तुम्हीच कन्झ्युम करणार. ग्रिडला हात बरं. नाही लावायचा. सो करेक्ट. डेटा सेंटर्स येत्या काळातले जे आहेत, त्या डेटा सेंटर्सला पण स्वतःची वीज निर्माण करण्याची गरज आहे. तर तिकडे पण बरोबर. एस-एम-आर होतोय. बरोबर आहे. तर करेक्ट. सोलार कुठे कमी पडणार आहे, आता मी तुम्हाला सांगतो. सोलार प्लांट कॅन कम इन अ नॉन अरेबल एरिया. जिकडे हं. सिंचन नाही, तशा बरोबर, जमिनीवर. हां, बरोबर. ॲरिड रिजनमध्ये तुमच्याकडे आरामात सोलार येऊ शकतं. करेक्ट. तुमच्या रूफटॉपवर आरामात सोलार जाऊ शकतं. बरोबर. तुमच्या घरातला एसी चालणार नाही, पण तुमच्या घरातली जे फॅन्स आहेत म्हणा किंवा एल-ई-डी लाइटिंग आहे, बेसिक इक्विपमेंट्स तुम्ही तुमच्या रूफटॉपवर चालवू शकता. बरोबर आहे. हेवी इंडस्ट्रीला सोलार आणि विंड काही अ, उपयोगाचं नाहीये तसं. हं, सो हं. डेन्स तुम्हाला सोर्स पाहिजे आणि न्यूक्लिअर आहे आणि एस-एम-आरचं त्याच्यामध्ये अ, वर्णी ऑलरेडी लागलेली आहे. राइट. पण आता द मोर वी डिस्कस दिस, द मोर वी रिअलाइज की हे किती पिव्हटल होणार आहे पुढच्या आपल्या आता आयुष्यामध्ये, की म्हणजे ह्याचा आपण त्याच्यावर डिपेंड होणं किंवा त्याची आपल्याला गरज असणं. मग दैनंदिन आयुष्यात म्हणा किंवा आता तुम्ही एक्सप्लेन केलं तसं, की इंडस्ट्रियल लेव्हलला असेल. तर मग प्रश्न असा येतो, की हे जे रिसोर्स बेस्ड जिओपॉलिटिक्स आहे, हे किती सीरियस होताना दिसतंय आणि मग आता असं काही मेकॅनिझम आहे का वेअर इन द कंट्रीज विल हॅव टू कोऑर्डिनेट इन रिसोर्स शेअरिंग, की फॉर एक्झाम्पल दे कांट से नो टू क्रिटिकल रिसोर्सेस. कारण आता धिस वॉज सच अ रूड वेकअप कॉल ना, की ऑइलमुळे जसं वेठीस धरलं गेलं, अजूनही धरलं जातंय. मग सँक्शन्स, मग एखाद्याचा परडा भारी झाला. तर हे पुढे जाऊन आता जसं-जसं आपला सगळ्यांचाच डिपेंडन्स वाढत जाईल आणि त्याच्यामुळे इंटरडिपेंडन्स पण वाढत जाईल. तर ह्याला एक बेडरॉक किंवा एक फंडामेंटल जरा अजून ठोस पाहिजे का काही? आणि मग हाऊ डू यू सी दॅट जिओपॉलिटिक्स प्लेइंग आउट? कसं होतंय, की इफ यू लुक ॲट द लास्ट फ्यू कॉन्फ्लिक्ट्स, इराणचा राइट, कॉन्फ्लिक्ट ऑइलवर आहे. राइट. ऑइल एंड गॅसवर आहे. व्हेनेझुएलाचा जो मदुरोला त्यांनी जे कॅप्चर करून नेलं हं, आणि त्यांची सरकार बसवली, दॅट वॉज फॉर दॅट. हं. प्रेसिडेंट ट्रम्पचं जे ग्रीनलँड म्हणा किंवा हो. कॅनडाबद्दल जे वक्तव्य होते, की आम्ही तुम्हाला युसर्व करून टाकू. वी विल मेक अ हं, नॉर्थ अमेरिकन युनियन. हं, हे सगळं जे बोलणं आहे, हे असंच दाखवतं, की इट इस ऑल फॉर रिसोर्सेस. हं. म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी कितीही बनवा, तुम्ही कितीही युनिपोलार वर्ल्डमध्ये तुम्ही जे टॉमटॉमिंग केलं, आजच्या घडीला म्हणजे ग्लोबलायझेशनबद्दल टॉमटॉमिंग केलं. ते करेक्ट. टॉमटॉमिंग आता काही पचनी पडत नाहीये. हं, म्हणजे त्याचं कारण असं, की वी आर ऑलरेडी इंटू अ मल्टीपोलार वर्ल्ड. मल्टीपोलॅरिटीमध्ये प्रत्येक पोलला हं, त्याचा ऊर्जा स्रोत पाहिजे. हं. त्याच्याकडे जास्तीत जास्त सप्लाय चेनचा कंट्रोल पाहिजे. लेव्हरेज हं, पाहिजे. लेव्हरेज म्हणजे त्याला निगोशिएट करण्याची पॉवर पाहिजे. बार्गेनिंग हं, पॉवर पाहिजे जबरदस्त आणि हं, त्यामध्ये सफिशियन्सी पाहिजे टू ग्रेट एक्सटेंट. हं. सो तुम्ही चायनाकडे जर बघाल, तर चायनानी बऱ्याचपैकी ती सेल्फ सफिशियन्सी घेतलेली आहे. रेअर हं. अर्थमध्ये पण कंट्रोल आहे. न्यूक्लिअरचा पण बरं, बऱ्यापैकी कंट्रोल आहे. रेअर अर्थ बरं. असल्यामुळे सिलिकॉनचा कंट्रोल असल्यामुळे त्यांच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये ते सोलार पॉवर, करेक्ट. विंड जनरेशन करतात. हायडल पण त्यांनी पुरेपूर वापर केला आहे त्याच्या नद्यांवरचा. थ्री बरोबर. गॉर्जेस
जगातला सर्वात मोठा डॅम आहे. मग राइट. त्यानंतर दे हॅव ऑल्सो इन्शुअर्ड की हे सगळे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, ह्याला नुसतं नॅचरल रिसोर्सेस न ठेवता मायनेबल हं, तुम्ही एंड हं, प्रॉडक्ट घेऊन जायचं आणि त्या एंड हं, प्रॉडक्टला आपण हायटेक पर्यंत घेऊन जायचं. हं. पूर्ण जी व्हॅल्यू चेन आहे, ती व्हॅल्यू चेन पूर्णपणे ती अक्वायर करायची. तर चायनाने बरोबर. हे आधीच हं, ठरवलं होतं. आपण बघत होतो हं, त्यांच्याकडे निरखून बघत होतो, की काय करतायत हे? असं हं, थोडी हं, चालतं. हे असं नाही चालत. तुम्ही ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये आहात. तुम्हाला हे सगळं इतरांसोबत शेअर करायचं आहे. तुम्हाला हं, इतर देशात हे सगळं विकायचं आहे. तुम्ही डंप पण करता. हं. बऱ्याच प्रॉडक्ट्स आपल्याकडे डंप होतात. करेक्ट, करेक्ट. पॉलिसीज पण आपण आणतो. पण या सर्वामध्ये असं एक लक्षात आलं, की त्यांनी उद्या जर डंप नाही केलं, हं, चायना वॉन्ट टू मूव्ह टू अ स्टेज वेअर इंटरनली दे आर हॅपी. हं. एक कन्झम्पशन मार्केट ते बनवू शकतात. राइट. बरं. भारताच्या केसमध्ये भारताकडे आपण फार काही मायनिंग करत नाही. बरोबर आपण आहे. मायनिंग बेस्ड इकॉनॉमी नाही आहोत. पण आपला पलटा कुठे भारी होतो, की जे चायनाला व्हायचंय ते आपण ऑलरेडी आहोत. हं. आपण आतमधल्या आतमध्ये कन्झम्पशन करूनही खुश राहू. बरोबर आपल्याला आहे. काही बनवून जगामध्ये विकायचं आहे. अ, ह्याची सुरुवात तर केली आपण ऑफ कोर्स विथ मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड. पण राइट, असं नाही भारताची इकॉनॉमी त्याच्यावर डिपेंडंट आहे. एक्सपोर्ट्सवर राइट, डिपेंडंट आहे. हां, राइट. आपली इंटरनल कन्झम्पशनवरती चांगली डिपेंडंट आहे. बरोबर आहे. अमेरिकेचं तसं नाहीये. अमेरिका डिपेंडंट आहे ऑन टॅलेंट. हं, अमेरिकेकडे खूप जास्त खाणी आहेत, ऑइल एंड गॅसचे साठे आहेत, पण त्यांना ते बळजबरी विकायचंय. त्यांना ते हं, बळजबरी आपल्याला विकायचंय. ते बळजबरी हं, आपल्या ह्याच्यात घालायचंय. चायना तर हं. घेणार, रशिया तर घेणार नाही. तर त्यामुळे बरोबर. हे सगळं जी मल्टीपोलॅरिटी आहे, ह्याच्यामध्ये आत्ता इक्विलिब्रियम आलेलं नाहीये. उलटा-पालट खूप आहे. हं, इक्विलिब्रियम यायला थोडासा वेळ लागेल आणि हं, त्या इक्विलिब्रियम आल्यानंतर देशाचे सॉरी जगाचे जे मोठे जे महासत्ता आहेत, त्या हं, महासत्ताला बसायचं असेल, तर जे बेसिक मी सुरुवातीला सांगितलं, तुमच्याकडे स्वतःचे नॅचरल रिसोर्सेस पाहिजेत. हं. तुमच्याकडे लेव्हरेज पाहिजे, बार्गेनिंग पॉवर पाहिजे आणि तुमच्याकडे प्रोडक्शन कॅपॅसिटी पाहिजे. आणि तुमचा टॅलेंट तुमच्याकडेच राहिला पाहिजे. तुमचा टॅलेंट करेक्ट. बाहेर जाता नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि तुमच्याकडे जे आहे, तुमच्या कलेने, तुमच्या डिझाइन प्रमाणे तुम्ही बनवायचं. हं, आता मी जेव्हा आपण सुरुवात केली या पॉडकास्टची, तेव्हा काय म्हणलो, की आपली शहरं, हं. मुंबई म्हणा, पुणे म्हणा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही दररोज 15-15, 20-20 किलोमीटर प्रवास करून कामाला जाणार असाल, बरोबर आहे. इंधनाची बचत करून, तर दॅट इज नॉट अ इंडियन सिटी. इट्स अ करेक्ट, वेस्टर्न. करेक्ट. भारताची शहरं कशी पाहिजेत? बरोबर. मी बघतो अनेक वेळा आपल्या सोशल मीडियावर भारताची शहरं कशी म्हणजे मुंबईबद्दल खास करून. आजकाल मुंबईमध्ये आमचं लोअर परेल आहे, हो, दक्षिण मुंबई आहे. ते राइट. खूप उंच-उंच असे टॉवर्स आलेले आहेत, स्कायस्क्रेपर्स आलेले आहेत. आणि बरोबर. आपल्याला वाटतं की अरे वाह! शेवटी आपण आज वेस्टर्न कंट्रीसारखे दिसायला लागले आहोत. पण द हं. पर्पज इज नॉट दॅट. करेक्ट. तुमची शहरं भारतीयच दिसली पाहिजे. हं, आधुनिक असली पाहिजे, पण ती भारतीय दिसली पाहिजे. तर ती कशी दिसणार? हे आता आपल्याला हं. ठरवलं. बरोबर आहे. ॲब्सोल्युटली. आपण किती तेलकट खातो? आपण हं. आपलं कुठल्या तेलातलं खातोय आज? बरोबर आहे. शेंगदाण्याचं तेल खातोय का, जे आपल्याकडे अवेलेबल आहे? थोडं महाग आहे, करेक्ट, पण ते आपलं तेल आहे. आपण करेक्ट. मोहरीचं तेल खातोय का? मस्टर्ड ऑइल खातोय का? हो नाही ना. खात. त्या मुबलक प्रमाणात आहे. आपण बरोबर. राईस ब्रँडवर आत्ता कुठेतरी मूव्ह ऑन करायला हं, लागलोय. हं. पण आपण अनेक वर्ष काय खाल्लं? आपण पाम तेलातलं खाल्लं. आपण अनेक वर्ष काय खाल्लं? आपण सनफ्लॉवर ऑइलमधलं खाल्लं. करेक्ट. ते पाम तेल कुठून येत होतं? ते पाम तेल येत होतं साउथ ईस्ट एशियामधून. हो ना. आपण आपल्या देवांच्या देवघरातले जे दिवे आहेत, त्या दिव्यांमध्ये हो. पण पाणी टाकायला लागलो होतो. करेक्ट. हां. ते मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूरच्या अवती-भवती जे रेन फॉरेस्ट आहेत, त्या रेन फॉरेस्टला जाळून तिथे ते च्या झाडांची लागवड केली जात होती आणि त्यातलं हं. तेल घेऊन आपल्याकडे येत होतं. वॉज इट बरोबर. एन्व्हायर्नमेंटली सस्टेनेबल? नो. हो. बरं. सनफ्लॉवर ऑइल. सनफ्लॉवर ऑइल आपण कुठून घेत होतो? आपण युक्रेनमधून ते घेत होतो मोठ्या प्रमाणात. बरोबर. सनफ्लॉवर ऑइलचं कन्झम्पशन का कमी झालं? कारण ते युक्रेनमध्ये युद्ध झाला म्हणून. बरोबर.
तर तर हे सगळं लक्षात घेता आपलं अन्न कुठून येतंय आणि आपण कुठल्या प्रकारचं खातोय. आजकाल जर हं. दर्शकांपैकी जे फूड व्लॉग्स बघतात, तुम्ही हं, एक एक फार छान असा व्हिडिओ, एक काय अनेक असे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये तळण होत नाहीये, पण जे आपण काय म्हणतात ते आपण बोटांमध्ये घालतो ते चिप्स असतात हं. किंवा बॉबी. बॉबी, बॉबी, हं. बॉबी. आपण ते बॉबी कसे खातोय? कसे खात होतो, की वाळूमध्ये, वाळूमध्ये त्याला हं. करेक्ट, करेक्ट. हो. तुम्ही पुण्यामध्ये पेठात गेलात किंवा दक्षिण मुंबईमध्ये गेलात, तर आजही तुम्ही शेंगदाणे वाळूमध्ये भाजवलेले बरं. घातलेले खाता तुम्ही शेंगदाणे. बरोबर तर आहे. तसंच आहे. बरोबर. ही पद्धत आहे. करेक्ट. तर सेल्फ वायडेडली रिलायन्स हां, बरोबर आहे. हे म्हणजे आता सेल्फ रिलायन्स इज गोइंग टू बी द नेक्स्ट बिग की फॅक्टर. की फॅक्टर आणि मी म्हणत नाहीये, की धिस हॅज कम ॲज अ शॉक का सडनली भारत सरकार आणि आपण सगळे जागे झालेले आहोत. हं, हं. G20च्या बऱ्याचशा डिस्कशन्समध्ये मी इन्व्हॉल्व्ड होतो. G20च्या वेळेस एक ब्रीदवाक्य किंवा एक असा प्रोग्राम चालू केला होता सेन्सिटायझेशनचा, ज्याचं नाव होतं लाईफस्टाईल फॉर सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट. ओके. हे हं. भारताने G20च्या देशांना सांगितलं, की करेक्ट. सगळा जो सगळी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती काही सरकारांची नाही आहे. ती ॲब्सोल्यूट. काही प्रायव्हेट सेक्टरची नाही आहे. बऱ्यापैकी ती जबाबदारी जनतेची आहे. बरोबर आहे. जनता काय कन्झ्युम करते, कसं कन्झ्युम करतेय, हे हं. जनतेला जर कळलं, तर मग बऱ्याचशा गोष्टी अनसस्टेनेबल ज्या आहेत, त्या थोड्या सस्टेनेबल व्हायला लागतील. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. हां. पण मग आता ह्याच्यावरच पुढे मग आता सेल्फ रिलायन्स आहे वगैरे. पण आता कन्सिडरिंग आपल्याकडे मग युरेनियम कमी आणि टिल वी रीच दॅट स्टेज वेअर आपले रिएक्टर्स सफिशियंट फ्युएल क्रिएट करतायत आणि आपली त्याच्यावरची डिपेंडन्सी कमी होतीये. आता जसं आपण बघितलं, की आपण रिसेंटली कॅनडा बरोबर डील केलं त्यांच्या ह्याच्यासाठी युरेनियम सप्लायसाठी. आता ते 2020 ते 35 पर्यंत काहीतरी 22 मिलियन पाउंड युरेनियम आपल्याला द्यायला त्यांनी कबुली केली आहे. कझाकस्तान बरोबर आपण डील केलं आता 2026 मध्ये. अर्थात त्याचे खूप डिटेल्स बाहेर आले नाहीयेत. पण आता हे कसं आहे ना, की ह्याच्यावर सुद्धा अजूनही तो एक वेस्टर्न वॉच किंवा ह्या गोष्टी अजूनही आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही जेव्हा डील्स होतात किंवा आपण सुद्धा आता रशिया-युक्रेनच्या वेळेला रशियाबरोबर स्टॉन्चली उभे होतो. आपण आपला खरं तर ऑइल साठा कमी म्हणजे इम्पोर्ट कमी केला नव्हता. पण बिकॉज ऑफ सँक्शन्स, बिकॉज ऑफ द इंटरप्ले जो चालला होता, त्याच्यामुळे आपल्याला तो कमी करावा लागला. सो आता गोइंग फॉरवर्ड ही जेव्हा डील्स होतील, एस्पेशली न्यूक्लिअर स्पेस सेक्टरमध्ये जिथे आपली नॅशनल सिक्युरिटी एवढ्या हेवी प्रमाणावर इन्व्हॉल्व्ड आहे, कन्सर्न्ड आहे, स्टेकवर आहे. तेव्हा काय बघितलं गेलं पाहिजे व्हेन मेकिंग दीज डील्स किंवा त्याच्यामध्ये काय असे आपण कॅव्हिएट्स ठेवले पाहिजेत किंवा ठेवतो, व्हिच विल एन्शुअर आवर सिक्युरिटी आणि तुम्ही म्हणलात तसं, की ॲट सम पॉइंट वी आर गोइंग टू बी ॲब्सोल्युटली सेल्फ रिलायंट. So these are maybe just stepping stones in order to become that. But in the meantime, what are the things that we are aware of when making these deals? तुम्ही जर भारतीय नरेटिव्ह फॉलो केला, हं, खासकर गेल्या 5 वर्षातला, आपण नेहमीच जगाला हे दाखवून दिलं आहे, की भारत हा खूप रिस्पॉन्सिबल देश आहे. हं, आपल्या पॉलिसीज रिस्पॉन्सिबल आहेत, जागतिक हिताच्या आहेत. आम्ही आमचे क्लायमेट कमिटमेंट्स, एन्व्हायर्नमेंटल कमिटमेंट्स सगळे केलेले आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारचं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचं किंवा शस्त्रांचं प्रॉलिफरेशन केलेलं नाहीये. हं, आणि हे सगळं जेव्हा आपण म्हणत होतो, तेव्हा आपली काही आंतरिक कुरबुर पण होती, की का आपल्याला एवढं गुड बॉय बनायचंय? हं, का आपण एवढं गुड बॉय बनायच्या नादात आहोत? म्हणजे हं, तुम्ही अजूनही कॉलनाइज्ड आहात का? वगैरे अशी अशी काय म्हणतात हं, त्याला एक स्वरूप द्यायचा प्रयत्न झाला होता. हं, पण ते जेव्हा झालं, ते जेव्हा आपण बोलायला लागलो, हं, त्याचा दुसरा स्टेप कुणी अजून आयडेंटिफाय केला नव्हता. त्याची हं, दुसरी पायरी अशी होती, की बघा आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत ना, तर हं, आम्ही जे निर्णय घेऊ, ते आमच्या हिताचे असतील आणि आम्ही त्याच्यामध्ये कुणाचं नुकसान होऊ देणार नाही,
हेही आम्ही पाहू. हं. नेक्स्ट स्टेप काय होतं, की आमची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आम्हाला खूप प्यारी आहे. हं. हां. ती आमच्या ते आमचं ब्रीदवाक्य आहे. ते ते आमचं प्रमुख घटक आहे हं. स्वातंत्र्य, की आमचे निर्णय आम्ही घेऊ. आमच्या निर्णयावर कोणी अंकुश टाकू शकणार नाही. ते अमेरिका असो किंवा कुठलाही देश असो किंवा कुठलाही समूह असो देशांचा. तुम्ही हं. आमच्या त्याचे अंकुश टाकू नाही शकणार. सो हे सांगितलं. मग त्यानंतर जेव्हा युक्रेन युद्ध झालं, आपल्याला बाजू घ्यायला लावली. जी आपण बाजू घेतली नाही. हं. जी आपण बाजू करेक्ट. घेतली नाही. ती बाजू न बरोबर. घेणे आपल्याला कुठेतरी त्रासदायक पण ठरलं. हो. नंतर जेव्हा पॅन्डेमिकच्या वेळेस अनेक असे देश होते ज्यांना ज्यांच्यासोबत फार्मास्युटिकल कंपन्यांनी करार केले होते. हं. करार असे थोडे विचित्र होते, की आम्ही तुम्हाला व्हॅक्सिन्स देऊ, पण तुम्ही आम्हाला तुमच्या देशातले हा पर्टिक्युलर एअरफोर्सचा बेस देऊन टाका. हा पर्टिक्युलर मिलिटरी बेस देऊन टाका. मग हं. त्याच्यामध्ये काय साम्य काय होतं? तुम्ही काय करेक्ट. करू आणि त्या ॲब्सोल्युटली. देशांनी माघार घेतला. बरं त्या करेक्ट. माघार घेतलेल्या देशांमध्ये अनेक देश असे आहेत ज्यांना आपण फ्रीमध्ये व्हॅक्सिन्स देऊन टाकले. घेऊन टाका. बरोबर. हे बघा बरोबर. आम्ही बघितले आहेत. आमचे आमचे तर जगणारच आहेत. आमच्यासोबत तुम्ही पण जगा. आम्ही देऊन टाकतो करेक्ट. तुम्हाला. बरोबर. तर त्या देशांचा जो मीडिया आहे, तो ताकदवर नाहीये तेवढा. त्या हं. देशांमध्ये सोशल मीडिया कंझ्युमर बेस, जो युजर बेस आहे, तो पण फार कमी आहे. पण ते देश आपल्याप्रती एक प्रकारची आस्था ठेवतात आज. हं. ते त्यांना आपल्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. हं. म्हणजे रिस्पेक्ट आहे. तो दिसून येतो. तो बरोबर. दिसून तो दिसून हं. येतो. तो फार असं इन युअर फेस त्याला हॉलिवूडची किंवा Netflix, Amazonची साथ मिळत नाही. पण हं. जेव्हा पीपल टू पीपल इंटरॅक्शन होतं किंवा जी टू जी इंटरॅक्शन होतं, तेव्हा ते सगळं दिसून येतं. हं. आज आपण म्हणायला लागलेले आहोत, की बघा, तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्हाला हं. कुठेही युद्ध करायचं ते करा. आम्ही हं. त्याच्यामधून आम्हाला हात लागता कामा नये. बरोबर हं. आहे. तर आपल्यासाठी युद्धविराम होता. हं. आपण जेव्हा लोकं आपली काढतो त्या देशांमधून, तेव्हा युद्धविराम होता. करेक्ट. तसंच आहे, की जर मी उद्या कझाकिस्तानकडून काय घेतोय, तर कुणालाच काही प्रश्न राहिला नाही पाहिजे. बरोबर आहे. आपल्यावर बोट जे उठवतायत, हं. ते लोकं स्टँडर्ड्स नाही. कॅनडा देतोय, तर तो त्याच्या फायद्यासाठी देतोय. करेक्ट. तो काही डोनेशन देत नाहीये तो. त्याला त्याच्या करेक्ट. मध्ये त्याला चांगली एक मोठी रक्कम मिळतेय भारताकडून. भारत त्या बरोबर. युरेनियमचा कशाला वापर करतोय? भारत वापर करतोय त्याच्या वीज निर्मितीसाठी. करेक्ट. तर आज जगामध्ये जे सेन्सिबल लोकं आहेत, जे सेन्सिबल पॉलिसी मेकर्स आहेत किंवा हं. इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा गव्हर्नमेंट्स आहेत, त्यांना हे माहिती आहे, की भारताला आता सगळ्यात प्रमुख हा जो त्याचा जो गोल आहे, तो डेव्हलपमेंट आहे. हं. तर तुम्ही सहभागी व्हा त्या डेव्हलपमेंटचा. हं. तर भारत हं. म्हणतं, की तुम्ही पैसे पण गुंतवा की आमच्याकडे. आमच्यासारखी हं. गुंतवणूक केलेली तुम्हाला चांगले रिटर्न्स देते. तो करेक्ट. जो कॅनडा आपल्याला युरेनियम देतोय, त्या हं. कॅनडाचा जो पेन्शन फंड आहे, राइट. तो कितीतरी शेकडो बिलियन डॉलर्सचा आहे. त्या पेन्शन करेक्ट. फंडला आपण सांगितलेलं आहे, की तुम्ही आमच्याकडे निवेश करा. तो निवेश केल्यानंतर तुम्हाला रिटर्न्स येतील आणि तुमचे जे उद्याचे जे सीनियर सिटिझन्स आहेत, ज्यांना करेक्ट. पेन्शन मिळणार आहे, ते भारतात कमवलेल्या पैशावर ते जगतील उद्या. करेक्ट. हं. ती वेळ उद्या आपल्यावर पण येणार आहे. आज आपण जे करेक्ट. म्हणतो तो मी आणखीन इतर लोकं आपल्यापेक्षा युवा लोकं आहेत भारतामध्ये. आपण सगळे एकत्र वयस्क होणार आहोत. करेक्ट. आज आपण जे 30शीतले, 35शीतले, 40शीतले आहोत, आपण एकत्र ही एवढी मोठी जी 65% जी पॉप्युलेशन म्हणतो, एकत्र हो ती ना. म्हातारी होणार आहे, वयस्क होणार आहे. करेक्ट. तर ती वयस्क झाल्यानंतर आपल्या गरजा वेगळ्या असणार आहेत. हं. बरोबर आहे. तर हे सगळं पाहता ज जग जगाचे जे डेमोग्राफिक डायनॅमिक्स आहेत, कुठल्या हं. देशामध्ये पॉप्युलेशन कमी होणार आहे, कुठल्या देशाची वाढणार आहे, हे सगळं हं. पाहता अ, केंद्रस्थानी ह्याच्या एनर्जी आहे. हं. त्या एनर्जीमध्ये ऑइल एंड गॅस, न्यूक्लिअर, रेअर अर्थ एलिमेंट्स, सिलिकॉन सगळं आहे आणि प्रत्येका देशाला
त्या त्या एनर्जी सोर्सचा साठा जपून वापरायचा आहे. आणि बरोबर. याच करिता आज आपण म्हणतोय की अंदमान निकोबारमध्ये आपण ऑइल अँड हं. गॅस साठे सापडले तर आम्ही ते एक्स्ट्रॅक्ट करणार. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. ॲब्सोल्युटली. आम्हाला जर साठे जर इकडे इनलँड सापडले, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, बंगालमध्ये बघा आज तुम्ही. बंगालमध्ये हो, करेक्ट. बंगालमध्ये बघा. हे जे करेक्ट. मोठे अमेरिकन कंपनीज आहेत, शेव्हरॉन, हो. स्टँड, हे 20व्या शतकामध्ये बंगालमध्ये, आसामच्या खोऱ्यामध्ये, ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यामध्ये येऊन यांनी बऱ्या प्रमाणात प्रॉस्पेक्शन केलं होतं. हं. One of the reasons of breaking Bangladesh out of India, breaking East Pakistan out of India was हं. oil. हं. कारण तिकडे मोठ्या प्रमाणात ऑइलचे साठे आहेत. हं. सो आपल्याला परिस्थिती अशी निर्माण करायची आहे की आपल्याला आपले जे आपल्या भूगोलातून जे जे भाग तोडून काढले होते, कार्व आउट केले होते, त्या भागांना हं. परत घ्यायचं आहे. आणि हे जी आपली एनर्जीच्या ज्या आपल्या नीड्स आहेत त्या बरोबर. पुरवायच्या आहेत. आणि ऍट द सेम टाइम आपल्याला त्यामध्ये एक सस्टेनेबल पाथवे पण क्रिएट करायचा, हं. बरोबर की आहे. आपल्याला गिळंकृत करणारी लोक नाही आहोत आपण. हं. आपण सातत्याने एन्व्हायरमेंटला, प्रकृतीला, प्रकृतीची वंदना करून हं. अ, एक आयुष्य घालवणारी आपण मंडळी आहोत. ही ॲब्सोल्युटली. सिव्हिलायझेशन, आपली संस्कृती तशी आहे. तर त्या मानसिक पातळीवर पोहोचायचं आहे, जिकडे आपण हं. वेस्टर्न नाही आहोत. वी आर हं. सेन्सिटिव्ह consumers ऑफ नॅचरल रिसोर्सेस. येट ॲट द राइट. सेम टाईम ती एनर्जी ऑटोनॉमी, स्ट्रॅटेजिक हं. ऑटोनॉमी ती मेंटेन करायची. हं. बरोबर आहे. बरोबर आहे. सो मला मोदीजी जेव्हा म्हणतात, की तुम्ही सांभाळून गोष्टी वापरा, सांभाळून गोष्टी आयात हो. करा. हां, करेक्ट. तर व्हेरी त्याच्यामध्ये ते हे म्हणतायत, की हा देश तुमचा पण आहे. करेक्ट. पण हे बघणं सोडून द्यावं, की सगळ्या गोष्टी सरकारी होणार आहेत. सरकार तर हो. करेल, सरकारला काय करायचंय. पण आपल्याला जनतेला काय करायचंय, आपण जर ते थोडंसं ठामपणे निर्णय घेतले. बरोबर आहे. नाही, आपण खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक आहोत. हं. मॉडर्न इंडियन इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक पर्सन. हं. हं. आपण सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग फार असं काही घेत नाही. आपण आपल्या हं. परिवारापुरतं, आपल्या गरजांपुरतं, आपल्या नोकऱ्यांपुरते सीमित आहोत. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्या सामाजिक भान वाढवायचं. हं. आपल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत, जे आपण घेतो. बरोबर आहे. पॅन्डेमिकमध्ये 150 करोडचे जी जनता आहे ही डिसिप्लिननी वागणार नाही, असं हे परकीय लोकांना वाटत होतं. हो ना. पण ही आपण डिसिप्लिननी वागलो, आपण अगदी डिसिप्लिननी ते व्हॅक्सिन्स घेतले, सगळं केलं. जनतेने सहभाग दिला, सहकार्य केलं आणि बरोबर. डिसिप्लिननी वागलो म्हणून जो क्रायसिस होता तो आपण ओव्हरकम केला. करेक्ट. करेक्ट. बरं, ते वन ऑफ नाहीये. ते जस्ट बिकॉज मोदीजींसोबत आपलं ट्युनिंग चांगली आहे जनतेची आणि डबल हो इंजिनच्या ना. सरकार आहे ठिकाणी, त्यामुळेच आपण करतोय असं नाही. करेक्ट. सो कीपिंग ऑल दिस इन माइंड, दिस पर्टिक्युलर ऍस्पेक्ट ऑफ न्यूक्लिअर. बरोबर आहे. नाही हा खूप मोठा विषय आहे, की म्हणजे अ, आपण एकमेकांशी आपले इंटरपर्सनल काय रिलेशन्स आहेत, ते समाजाच्या म्हणजे लेव्हलपासून चालू होतात, की वी हॅव टू थिंक इन अ व्हेरी इन अ ट्रू सोशलिस्टिक वे. म्हणजे हे जे कॅपिटलिझमच्या गार्बमध्ये सोशलिझम आणि सोशलिझमच्या गार्बमध्ये कॅपिटलिझम असतं, तसं नाही. न करता, की तुम्ही म्हणलात तसं, की नेचर म्हणजे त्यालाही आपण वंदन करतोय. आपण आपल्या शेजारच्या-पाजारच्या लोकांनाही वंदन करतोय आणि एकत्र पुढे जातोय. हा जसा सोसायटी लेव्हलवरचा विचार आहे, तोच आपण जर मॅग्निफाय केला, तर उद्या जाऊन मी जे म्हणले, की काय बघितलं गेलं पाहिजे डील होताना किंवा हे, तर त्याच्यामध्ये देअर नीड्स टू बी अ म्युच्युअल हेल्दी विन-विन सिच्युएशन ज्याच्यामध्ये दोघंही जण जे एंटर करतायत डीलमध्ये, त्या दोघांनाही त्याच्यातनं फायदा मिळाला पाहिजे. आणि आय थिंक दॅट इज अ व्हेरी सस्टेनेबल वे टू डेव्हलप म्हणजे आणि तुम्ही म्हणलात ते पण मला खूप पटलं, की इफ नॉट इंडिया, व्हिच अदर कंट्री विल एस्पाउस धिस राइट? कारण आपल्या ते सिव्हिलायझेशनल फॅब्रिकमध्येच आहे, की सगळ्यांना घेऊन एकत्र पुढे जाणं आणि ते कोव्हिड आणि हे तर खूप मोठी एक्झाम्पल्स होती. सो आय आय अग्री विथ दॅट. मला एक शेवटचं सांगतो हो. तुम्हाला.
फा ही नावाचा जो चायनीज ट्रॅव्हलर होता, तो हं, जेव्हा भारतामध्ये आला, आय थिंक अराउंड 15व्या का 16व्या शतकात तो आला होता. आणि हं, जेव्हा तो परत गेला, त्यांनी भारताची नोंद अशी केली, की इथली लोकं इतकी प्रामाणिक आहेत आणि इतकी चांगली आहेत. त्यांना बऱ्याच गोष्टींचं भान आहे. त्यांच्यामध्ये हं, अध्यात्म आहे, त्यांच्यामध्ये कौशल्य आहे, स्किल्स आहेत हं, त्यांच्याकडे. ते हं, सुंदर मंदिरं बनवतात. त्यांचे समाज अगदी सस्टेनेबल वेमध्ये कार्यरत आहेत. हं. त्यांचे सण सगळे साजरे जे करतात ते अगदी प्रकृतीशी इंटरलिंक्ड आहेत. हे सगळं जगाला दिसलं होतं. आपल्याला परत आता त्या स्टेजवर पोहोचायचंय. मी म्हणत नाही की करेक्ट. आपल्याला भूतकाळात जायचंय. आपल्याला मागासलेलं व्हायचं असं मी म्हणत नाहीये. पण मी काय म्हणतोय की जे चांगले जे आपले गुण होते, आपल्या ॲब्सोल्युटली. लाईफस्टाईल ते गुण आपण परत आत्मसात करू शकतो का हे आपल्याला पाहायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. मला तुम्हाला हे पण विचारायचंय, की सिन्स यू आर एन एक्सपर्ट इन ऑल थिंग्स स्पेस, तर स्पेस इकॉनॉमी ह्यावर अजून पाहिजे तसा डिस्कोर्स वाढला नाहीये किंवा होत नाहीये. हे किती महत्वाचं आहे कन्सिडरिंग आता नेक्स्ट सगळं लक्ष ह्या सेक्टर्सकडे जाणार आहे. मग आता ते स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं असो किंवा स्पेस पॉलिसी क्रिएट करणं असो किंवा म्हणलं तसं की स्पेस रिलेटेड जिओपॉलिटिकल रिलेशन्स आणि त्यातले आपले डायनामिक्स असो. तसंच स्पेस इकॉनॉमी कन्सिडर केली जाणं. हाऊ डू यू सी धिस बीइंग बिल्ट आउट आणि इंडियानी ह्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? इंडिया ह्याला अगदी पॉझिटिव्हली बघतोय. आपण कमर्शियल सेक्टरला वाव दिलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. फर्स्ट ऑफ द युनिकॉर्न कंपनीज हॅव ऑलरेडी स्टार्टेड कमिंग अप. आणि हं, आपल्याला हे पाहायचं आहे की अगेन या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचत आहेत का? त्याच्यामध्ये हं, जनतेचं काही भलं होत आहे का? त्याच्यामध्ये हं, देशाच्या सुरक्षेची अ, 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 ज्या गरजा आहेत आणि हं, आजची सुरक्षा नाही, उद्याची सुरक्षा, त्या हं. त्या गरजांना ते मीट करतायत का? आणि बरोबर. मोस्ट ऑफ द टाईम्स हे जे सगळे जे स्टार्टअप्स आहेत, अ, अ, हे बाहेरून पैसा जो बाहेरचा कॅपिटल आहे, इक्विटी हं, असेल, सॉव्हरेन वेल्थ फंड्स असतील, त्या कॅपिटलला ते हं, अब्सॉर्ब करतायत. तर हं, इथे आपण आत्मनिर्भरता आणू शकतो का? इथे आपण इन्सिस्ट करू शकतो का, की तुम्ही देशातलंच कॅपिटल वापरावा? हं. तर बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तो एक ॲक्चुअली तो खूप मोठा विषय होतो. हं. एक की कसं करावं ह्याला? बरोबर आहे. पण ह्याच्यावर मग म्हणजे आता काही ठोस पावलं घेतली जातायत का? इफ ते जर ब्रीफमध्ये तुम्ही सांगू शकलात, की ऑफ कोर्स म्हणजे स्पेस इकॉनॉमी इस अ ह्यूज सब्जेक्ट. पण काय आपण त्याच्यावर आता करायला लागलेलो आहोत? जर काही एक्झाम्पल्स तुम्ही दिलीत तर कसं काही क्लॅरिटी येऊ शकते, की त्याचा एक तर व्याप किती आहे तेही कळेल आणि आपण काय करतोय तेही कळेल. सो बेसिक आपण फंडामेंटल स्टेप्स सगळे घेतलेले आहेत. आजच्या घडीला आपण 3 वेगळ्या वर्तुळामध्ये स्पेस प्रोग्रामला चालवत आहोत. एक मिलिटरी स्पेस हं, प्रोग्राम आहे, एक सिव्हिलियन स्पेस प्रोग्राम आहे, जो हं. इस्रोनी लीड केलेला आहे आणि थर्ड इज द कमर्शियल स्पेस प्रोग्राम. सो राइट, बेसिक एक आराखडा बनवून ठेवलेला आहे. ईच ऑफ राइट. दीज हे एकमेकांसोबत कार्यरत आहेत. सो सिव्हिलियन मिलिटरी सोबत काम करते, मिलिटरी कमर्शियल सोबत काम करतो, कमर्शियल पण सिव्हिलियन सोबत काम करतो. हं, हं. तर हे सगळे आपण डायनॅमिक्स, बेसिक फाउंडेशनल डायनॅमिक्स आपण क्रिएट करून ठेवलेलं आहे. आता आपल्याला हं, एन्शुअर करायचं आहे, की हे सगळे देशाच्या उपयोगी पडतायत. हे देशाच्या ज्या गरजा आहेत त्याला पुरवतायत. अ, ह्याचे धागेदोरे, या सगळ्या टेक्नॉलॉजीचे धागेदोरे, त्याचा जो आयपी आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे, तो देशामध्ये राहतोय. हं. आणि जो कॅपिटल आहे, ह्याच्यामध्ये जो गुंतवला जातोय, तो अगेन मी आधी जसं म्हटलो, की तो कॅपिटल पण देशी असला तर उत्तम आहे. कारण हं, इट शुडंट बी द केस की इतर देश त्याच्यामध्ये कॅपिटल गुंतवून त्या टेक्नॉलॉजीला त्यांच्याकडे घेऊन जातील बरोबर आहे. किंवा मुबलक प्रमाणामध्ये या कंपन्यांना बिझनेस देऊन ते त्यांना या आपल्या स्टार्टअप्सला आपलंसं करतील. हे हं, होतं. तर बरोबर कुठे आहे. मग या गोष्टींकडे पण एक स्ट्रॅटेजिकली बघावं लागेल. हं, फंडामेंटली आपल्याकडे खूप साउंड टॅलेंट आहे. आपण खूप चांगली किमया करून दाखवू शकतो. पण हं, व्हेन इट स्ट्रॅटेजिक ॲस्पेक्ट्स वी आर अ बिट हं, लॅकडाइज्ड. तिकडे आपण हं. थोडी आपण पडतो. तो त्याच्यावर राइट. सविस्तर मोठ्या प्रमाणात चर्चा होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे.
बरोबर आहे. तुम्ही आता म्हणलात तो पण खूप महत्वाचा मुद्दा आहे ना, की सगळी जी टेक्नॉलॉजी आहे किंवा इंटेलिजन्स आहे ते क्रिएट आपण करतोय, हे आपल्याकडे राहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे केस इन पॉइंट इज की एम-आय-आर-व्ही कॅपेबिलिटी किंवा आता आपण जे हायपरसॉनिक, स्क्रॅमजेट कंबस्टर टेस्टिंग हे जे सगळं चालू आहे म्हणजे आत्ताच आय थिंक अग्नी मिसाईल 9 मेलाच आपण सक्सेसफुली टेस्ट केलं. तर हे किती म्हणजे हाऊ बिग ऑफ अ रोल डज धिस प्ले? आणि हे इंडिया जसं करत जाईल तसे जिओपॉलिटिकल रिलेशन्स तुम्हाला बदलताना दिसतायत का? एस्पेशली एशियामध्ये किंवा विथ रिगार्ड्स टू चायना म्हणा किंवा अल्सो फंडामेंटली वॉर आपण जे ट्रेडिशनल वॉर आता आपण बघतोय किंवा आपल्या डोक्यात जे आहे ते बदलताना दिसतंय का? आणि त्याच्यामध्ये हाऊ बिग ऑफ अ रोल डू यू सी इंडिया प्लेइंग हेन्सफोर्थ? युद्ध हे काय बॉर्डरवर होणार नाहीयेत येत्या काळातले. युद्ध हे शहरांमध्ये होणार आहे. तर जसं हं. आपण मुंबईला अटॅक होताना पाहिलं, तेहरानला अटॅक होताना पाहिलं, तेल अवीववर तर नेहमीच अटॅक होत असतात. तसंच एशियामध्ये जस्ट बिकॉज मोस्ट ऑफ द पॉवर्स आर कॉन्सन्ट्रेटेड हिअर आणि त्या हं, पॉवर्समध्ये फ्रिक्शन आहे. जर युद्ध झाले या देशांमध्ये, तर शहरं अटॅक होतील, शहरांमधली इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन्स अटॅक होतील आणि हं, त्याकरता हे जे तुम्ही म्हटलात एम-आय-आर-व्हीज, हं, हायपरसोनिक हे सगळे किंवा एअर डिफेन्स सिस्टम्स हे सगळे याच्यामध्ये या शस्त्रांचा वापर होणार आहे. हं, एम-आय-आर-व्ही कारण तुम्ही एकच लॉन्च करा आणि मल्टिपल जे तुमचे जे प्रोजेक्टाइल्स आहेत ते येऊन त्या टार्गेटवर येऊन पोहोचतील. मग ते टार्गेट बरोबर. कुठले असणार? दुबईच्याच आपण जर एक्झाम्पल घेतले, त्याच्यामध्ये एक कुठलीतरी एक ठराविक बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये जर कुठले तुमचे ॲडव्हर्सरीज लपलेले आहेत, तर तुम्ही ती बिल्डिंग हिट कराल. हं, इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन्स, तुम्ही त्या इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन्सला तुम्ही हिट कराल. सो हं, गोइंग टू चेंज जिओपॉलिटिक्स ट्रेमेंडसली. भारत पाकिस्तान, भारत चीन युद्ध आपण हे फक्त सीमेवरच होईल आणि सीमेच्या खूप आत आंतरिक क्षेत्रांमध्ये इंटिरियर्समध्ये होणार नाही असा आपण गैरसमज बाळगू नये. हं, मोठ्या एअर डिफेन्स सिस्टम सुदृढ होणं गरजेचं आहे हं, आणि खासकर जे जे तुमचे इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन्स आहेत, इन्क्लुडिंग युअर हं, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, हं, नीड टू बी प्रोटेक्टेड वेल. हं. तर युद्ध बरोबर, हे इथे व्हायला लागलेलं आहे, शहरांमध्ये व्हायला लागलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला पण आता हे सगळं बघता आणि कन्सिडरिंग त्याच्यात एवढ्या गोष्टी सगळ्या कनेक्टेड आहेत ना, की युरेनियम, थोरियम, एस-एम-आर्स, मिसाईल्स, सॅटेलाइट्स, एआय इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इव्हन सप्लाय चेन्स हे सगळंच इंटरलिंक्ड आहे. तर एक जर का मॅक्रो व्ह्यूनी बघायला गेलं, तर तुम्हाला पुढच्या 20 वर्षामध्ये कोण सुपर पॉवर्स इमर्ज होताना दिसतायत? म्हणजे आपण आता कंटिन्युअसली बोलतो, की ग्लोबल ऑर्डर रिशफल होतीये. आता डॉलरचा इम्पोर्टन्स कमी होत चाललाय. नवीन प्लेयर्स येणार आहेत. एस्पेशली ईस्ट आता वर येत चाललंय, जे आपण बघतोच आहे. मग रशिया असू दे, इंडिया असू दे, इव्हन चायना फॉर दॅट मॅटर. तर अ, गिव्हन द एक्झिस्टिंग स्ट्रेंथ अँड वीकनेसेस दॅट ईच कंट्री हॅज, तुम्हाला काय वाटतं, की पुढच्या 20 वर्षामध्ये साधारणपणे ग्लोबल रिऑर्डर जी रिशफल होऊन झालेली असेल तोवर, ती कशी दिसेल? आणि त्याच्यामध्ये हाऊ डज इंडिया रँक? किंवा जर का आपल्याला तिथे फोरफ्रंटला यायचं असेल, तर आपल्याला काय ॲक्सेलरेट केलं पाहिजे? मी रँक नाही करणार कारण तुम्ही जसं म्हटलात, की शफल होतोय, तर शफल हं, होत असताना जो देश बारकाईने निर्णय घेईल, ते निर्णय हं, एक्झिक्यूट करेल, हं, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स करेल आणि स्ट्रॅटेजिकली काही गोष्टींना सामरिकदृष्ट्या त्या गोष्टींना इम्प्लिमेंट करेल, त्या देशाची वर्णी सुपर पॉवर्सच्या रांगेत लागणार आहे. तर हं, यामध्ये कुठलाही देश असू शकतो. हं, तर हे 20 एक वर्ष खूप कॉन्सिक्वेन्शियल आहेत. याचं खूप हं. महत्त्व. या 20 वर्षांमध्ये ज्या देशांमध्ये स्टेबल पॉलिटी असेल, स्टेबल गव्हर्नन्स असेल आणि त्या राइट. स्टेबल गव्हर्नन्सला काही महत्त्वाचे निर्णय हं, अगदी शॉर्ट टर्म निर्णय किंवा लाँग टर्म दूरगामी जे निर्णय आहेत, ते हं, घेण्याची केपेबिलिटी असेल आणि एक्झिक्यूट करण्याची केपेबिलिटी असेल, त्या देशाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. हं, तर हं, त्या देशामध्ये भारत असावा. याकरता भारतामध्ये स्टेबल पॉलिटी असणं गरजेचं आहे. त्या स्टेबल पॉलिटीनी वेळ वाया न घालवता अनेक मोठे निर्णय घ्यावे.
हं, त्या मधून काही गोष्टी अंमलात आणाव्या आणि त्या हं, आणल्या तर आपण एका सुदृढ पोझिशनवर येऊ. आज हं, या साधं सांगतो, की वी वर एक्स्पेक्टिंग दॅट इंडियन इकॉनॉमी विल ग्रो ॲट 8, 9, 10% अ इयर हं. फॉर द नेक्स्ट डेकेड ऑल्सो. आणि मग आपण राइट. मग उच्चतम श्रेणीमध्ये जाऊन जगाच्या टॉप 3 इकॉनॉमीजमध्ये जाऊन बसू. बरोबर. पण तेच होत असताना कधी आपण विचार केला की प्रधानमंत्रीला हे सांगावं लागेल, की तुम्ही वर्क फ्रॉम होम करा परत एकदा. हं. हां. सो प्रत्येका बरं. देशाला या अशा ब्लॅक स्वॉन इव्हेंट्स मधून जावं लागणार आहे. हे हं. हे हे मल्टी क्रायसिस आहे, पॉली क्रायसिस आहे. बरोबर आहे. क्रायसिसमध्ये हे जे आता पीक होणार आहेत प्राइसेस हं. त्याच्यामध्ये आपलं काही घेणं-देणं नाहीये. त्याच्यामध्ये बरोबर आपलं आहे. वी वर नॉट पार्ट ऑफ इट. हे आपल्यावर करेक्ट, लादलं गेलं. करेक्ट. तर देश हा पॉली क्रायसिस मधून कसा उभारेल हं. आणि आज जे आपण डिस्कस केलं, की आपण कसं रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे आता. कारण देश हं. आपला आहे. बरोबर आहे. हं. प्रधानमंत्री आपले आहेत, पूर्ण रचना सिस्टम जो आहे तो आपलाच आहे, पण त्यासोबत आपणही आहोत. बरोबर आहे. वी कॅन बी मेअरली बायस्टँडर्स. बरोबर. मुखदर्शक नाही आहोत. आपल्याला हं, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागणार आहे. हं. देश हितामध्ये पार्टिसिपेट करावं लागणार आहे. तर बरोबर. त्यामुळे एक राष्ट्रीय भावना मनामध्ये ठेवून आपण हं. 20 वर्षामध्ये खाली मान घालून काम केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. बरोबर. एक शेवटचा प्रश्न ह्याच्यावरच, की तुम्हाला असं वाटतं का, की हे जे पी-पी-पी मॉडेल असतं ना, की प्रायव्हेट आणि पब्लिक एकत्र येऊन ती पार्टनरशिप असावी. तर आता ह्याच्यामध्ये आत्ता आपण हे बघायला लागलोय, की इंडियन प्रायव्हेट प्लेयर्स पण येतायत ह्या सेक्टरमध्ये. सो मला ॲक्चुअली 2 प्रश्न आहेत. एक तर म्हणजे, की ह्याला एवढा उशीर का झाला? व्हाय वरंट दे इन्व्हॉल्व्ड आधी? मग काय त्याच्यासाठी जी सिस्टम पाहिजे होती इन प्लेस ती एवढी आपली स्ट्राँग नव्हती म्हणून अलाउड नव्हतं प्रायव्हेट प्लेयर्सना ह्याच्यात यायला. का तेवढं इन्फ्रा नव्हतं, तेवढं त्यांनाही आपण सपोर्ट करू शकतो म्हणजे गव्हर्नमेंट वाईज. ते शक्य नव्हतं म्हणून झालं नाही. आणि नाऊ दॅट दे आर कमिंग तर इन धिस सेक्टर तर हाऊ डू यू सी इट ॲक्सेलरेटिंग किंवा त्याच्यामुळे एक्झॅक्टली काय फायदा होताना दिसतोय स्पीड वाईज किंवा एफिशियन्सी वाईज किंवा टेक्नॉलॉजी वाईज? बघा, प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरला मी काही फार वेगळं पाहत नाही. ओके. पब्लिक सेक्टर काय आहे? तो टॅक्स पेयर फंडेड आहे. राइट. प्रायव्हेट सेक्टर काय आहे? तोच टॅक्स पेयर त्याच्याच सेव्हिंग्ज मधून, त्याच्याच जमा केलेल्या कॅपिटल मधून काही इनिशिएटिव्ह घेतोय. काही राइट. काही बिझनेसेस एस्टॅब्लिश करतोय आणि त्याच्यामधून सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतोय. दॅट राइट. सर्व्हिस कुड बी फॉर द पब्लिक, दॅट सर्व्हिस कुड बी फॉर द गव्हर्नमेंट, दॅट सर्व्हिस राइट. कुड बी फॉर एनीबडी एल्स. G2G, G2B, B2C, ऑल दॅट मोडॅलिटीज. सो राइट. आतापर्यंत का झालं नाही? कारण आतापर्यंत आपल्या सरकारांमध्ये सोशलिस्ट टेंडन्सीज होत्या. त्यांना हं. बऱ्याचशा गोष्टी सरकारी कंट्रोलमध्ये ठेवायच्या होत्या. त्यांना हं. जनतेवर विश्वास नव्हता. त्याच हं. विश्वास नव्हता जी त्यांची टॅक्स पेयर होती. हां. हां. करेक्ट. तर तो विश्वास निर्माण होणं म्हणून मी वारंवार आता या आपल्या पॉडकास्टमध्ये म्हणत आलेलं, की जनतेमध्ये आणि प्रधानमंत्रीमध्ये जे इंटरॅक्शन आहे, हं. ते गिव्ह अँड टेकचं आहे. त्याच्यामध्ये आपल्यालाही बरोबर. गिव्ह द्यायचंय, आपल्यालाही टेक करायचंय. ऑन दी ॲब्सोल्युटली. अदर साइड गव्हर्नमेंट यंत्रणा आहे, त्यांना पण तसंच करायचंय. हं. तो तो कॉन्फिडन्स जेव्हा निर्माण होतो, तेव्हा मग जे आपले क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत हं. जनतेमधले, त्या हं. क्रिएटिव्ह फोर्सेसला मग देश हा टॅप करायला लागतो. हं. बरोबर. बरोबर आहे. नाही धिस वॉज आय डोंट थिंक आपण सरफेस पण स्क्रॅच केला. पण आय होप ह्या पॉडकास्ट थ्रू आज टेक्नॉलॉजी डे निमित्त भरपूर लोकं हा बघतील. त्यांना तोंड ओळख का होईना पण होईल अबाउट स्पेस सेक्टर, न्यूक्लिअर सेक्टर, हाऊ दे आर इंटरलिंक्ड आणि ज्या लोकांना फक्त वाटतंय की आता एआय रेस आहे, एआय रेस आहे. तर त्याच्या बॅक एंडला किंवा म्हणजे जी तयारी चालली आहे ती सुद्धा केवढी मोठी आहे आणि किंबहुना तीच केवढी महत्वाची आहे. हे आय होप ह्या पॉडकास्ट थ्रू कळलं असेल आणि अर्थातच तुम्ही म्हणलात तसं, की मोठे टेक अवेज इज की हाऊ इंडिया लीड्स नाऊ इन टर्म्स ऑफ शोकेसिंग आपण आपले सिव्हिलायझेशनल रूट्स म्हणा, आपलं बिहेवियर विथ अदर कंट्रीज, जसं आपण डील्स करतोय, जसं आपण
हा पण एक खूप मोठा पॉइंट आहे की जसं गिव्ह अँड टेक आहे बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द सिटिझन्स. आय थिंक तो भरपूर लेवलला जेव्हा दिसेल आणि इन प्लेस येईल, नॉर्मलाइज होईल, तेव्हा द चान्सेस आर फार ग्रेटर फॉर एनी इकॉनॉमी, एनी कंट्री टू सस्टेनेबली बिल्ड इटसेल्फ. त्यामुळे हे खूप महत्वाचे मुद्दे होते आणि ह्याच्यावर आय होप आपण अगेन एक वेगळं सेशन करू वेअर वी कॅन बिल्ड मोर ऑन दिस, आणि प्रेक्षकांना अजून पण कळेल की ह्याचे काय या सेक्टरचे नुअन्सेस असतात आणि हाऊ इंडिया शुड टेक इट अहेड. पण इट वॉज अ वंडरफुल कॉन्व्हर्सेशन. आय होप यू हॅड अ गुड टाइम ॲज वेल. आणि इतका तुम्ही वेळ दिलात आणि व्ह्युअर्सना इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.